विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचा स्कोर इम्प्रूव्ह करायचाच आहे, पण स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? स्कोर कसा इम्प्रूव्ह करायचा याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये थोडक्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे मी काय करतोय, की अशी मुलं घेतोय, की ज्यांचा स्कोर 100 प्लस आहे. ओके. बघा, ज्यांचा स्कोर 100 प्लस आहे, त्यांनी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे, हे मी एक्सप्लेन करतो. पहिली गोष्ट तुमचा स्कोर आता 100 प्लस होतोय ना, विदाउट गेस म्हणतोय मी. गेस न करता तुमचा स्कोर 100 प्लस होतोय. मग तुमचं मनापासून अभिनंदन. होय, तुम्ही 99 च्या क्लबमध्ये आहात असं मी म्हणतोय. कारण 120-130 स्कोर जरी पडला, तरी क्लोज टू 99 स्कोर असतो तो. 130 म्हणजे 99च असतो लक्षात घ्या. 120 सुद्धा 99 च्या पुढे जातो स्कोर, जातो. अरे 84 मार्काला 94 पर्सेंटाइल म्हणजे विचार करा तुमचा स्कोर आत्ताच 100 प्लस आहे. तुमचं आत्ताच अभिनंदन केलं मगाशी मी. पण हा स्कोर मला एवढाच ठेवायचा नाही, इम्प्रूव्ह करायचा आहे. मग या स्टेजला तुम्हाला फुल लेंथ टेस्ट इन्क्रीज कराव्या लागतील. तुम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर डिपेंड राहू नका. मी स्पष्टपणे सांगतोय. मीच बेस्ट आहे, माझ्याच टेस्ट बेस्ट आहेत असं नाही. मी तुम्हाला सांगतो प्लॅटफॉर्म ए, प्लॅटफॉर्म बी, प्लॅटफॉर्म सी. समजा 3-4 प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत. म्हणजे एक्झाम गोल आहे, मार्क्स ॲप्लिकेशन आहे किंवा YouTubeवर बरेचसे जण आहेत तुम्हाला त्या फुल लेंथ टेस्ट प्रोव्हाईड करतायत. तुम्हाला जेवढं पॉसिबल होईल सगळ्यांच्या टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. मग या केसमध्ये माझ्या क्लासमध्ये 30-40 मुलं आहेत. 30-40 मुलं आहेत, की जे 100 प्लस आहेत. बाळांनो त्यातली 15-20 तर 130 आहेत. मी त्या सगळ्यांना सजेस्ट केलंय, की आपल्या टेस्ट तर आहेतच. आपल्या रँकर्सवरच्या टेस्ट तर ते देतायतच. पण त्याचबरोबर मी मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीच्या टेस्ट त्यांना द्यायला लावल्यात. मी तुम्हाला सांगतो पेड आहेत. 499 च्या आसपास त्याची किंमत आहे. त्यांनी फक्त तुमच्याकडून एक नॉमिनल किंमत घेतली. त्याच्यावर 10 ते 15 टेस्ट ते देणार आहेत. बरं. ह्या टेस्ट मी गेल्या 5-6 वर्षापासून अनुभव घेतोय. माझा मुलगा जेव्हा 12th मध्ये होता, तेव्हा मी त्याला ही टेस्ट द्यायला लावली होती. टफ असते. टफ असते. पेक्षा टफनेस लेव्हल जास्त आहे. म्हणजे तुमचा नॉमिनल स्कोर आता 100 होतोय. तर माझ्या एका स्टुडंटने ऑलरेडी टेस्ट दिलेली आहे. 130, 140 चा स्कोर असतो तिचा, त्या स्टुडंटचा. पण मॅट्रिकच्या टेस्टमध्ये तो 110 झाला. टफ आहेत. मग असंच पाहिजे ना तुम्हाला. तुम्ही जर मॅट्रिकच्या 10 टेस्ट दिल्या, ज्यांचा स्कोर 100 प्लस आहे त्यांच्यासाठी बोलतोय, एक्स्ट्रा म्हणजे आपल्या रँकर्सवरच्या मुलांनी सुद्धा त्या टेस्ट द्यायच्या जर तुमचा स्कोर एवढा असेल तर. ओके. मग काय होणार आहे त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहेच. कमी नाही होणार. मी तुम्हाला अगोदर सांगितलं टेस्ट टफ आहेत. पण एवढा टफ टेस्ट पण आपण देऊ शकतोय हा कॉन्फिडन्स वेगळा आहे. आणि सीईटीला काय होणार माहितीये का? काय वाटणारच नाही तुम्हाला इतकी सोपी टेस्ट वाटणार आहे सीईटी लक्षात घ्या. बरं सर हे झालं 100 प्लस वाल्यांचं. आता पुढे काय सांगतो. ज्यांचा स्कोर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो आता ज्यांचा स्कोर अगदी बघा विदाऊट गेस 80 प्लस टू 100 च्या दरम्यान आहे. या मुलांना तुमच्या ॲक्युरसीवर काम करावं लागेल. होय. पर्सेंटेज ऑफ क्वेशन रॉंग किती आहेत बघा. तुमचं त्यात म्हणजे समजा तुम्ही 90 क्वेशन्स अटेम्प्ट केलेत. 90 पैकी तुमचे 40-45 बरोबर आलेत, पण 25-30 चुकतायत. म्हणजे चुकतायत. अॅक्युरसीवर काम केलं पाहिजे. अॅक्युरसीवर काम केलंच पाहिजे हे लक्षात घ्या. तुम्ही भरमसाठ टेस्ट देत बसू नका. नकोय. तुम्हाला काहीही करून ह्याला पुढे जाऊन 100 च्याही पुढे जायचंय. पण त्यासाठी तुम्हाला अॅक्युरसीवर काम करावं लागेल आणि त्याचबरोबर अतिशय इम्पोर्टंट टाईम मॅनेजमेंट. तुम्हाला सांगू का? केलंय आपण ते काम. कसं केलंय मी तुम्हाला सांगतो. मी क्लिअरली बरं का तुम्हाला दाखवतो बरं का. मी काय करून घेतलंय मुलांच्याकडून किंवा काय करतोय हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बरं का. मी तुम्हाला बऱ्याच वेळा अगोदर एक्सप्लेन एक्सप्लेन केलंय. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. ओके, थांबा. मला इथं जायचंय, हिस्ट्रीमध्ये जायचंय. माय टेस्ट हिस्ट्री. ओके. तर क्लिअरली बघा 9 मिनिटात 29 मार्क, 10 मिनिटात 20 मार्क. मी बोललो इथं थोडासा वेगळा प्रॉब्लेम होता. 15 मिनिटं व्यवस्थित वेळ द्या. 40 क्वेशन्स अटेम्प्ट 40 मार्क पडलेत. 7 मिनिटात 27 मार्क, 7 मिनिटात 21 मार्क, 6 मिनिटात 19 मार्क, 6 मिनिटात 23, 8 मिनिटात 27. ओके, हे चुकीचं 3 मिनिटात 4 मी जस्ट टेस्ट सबमिट केली होती बरं का लक्षात घ्या. पण मेन पॉइंट काय की इथं तुमच्या लक्षात आलं 10 मिनिटं वेळ द्या 30. मग आम्ही करतोय काय? मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. टाईम मॅनेजमेंटसाठी की ऑब्व्हियसली आपण केमिस्ट्रीला सुरुवात करायची आहे आणि केमिस्ट्रीला मी सांगतो इकडे बघा मी काय लिहिलंय न्यूमेरिकल्स तुम्हाला 100% स्किप करायचे. बास तुमची टाईम मॅनेजमेंट झाली. केमिस्ट्रीच्या न्यूमेरिकल तुम्ही अडकताय. सोल्युशन, सॉलिड स्टेट, सोपं न्यूमेरिकल 5-5 मिनिटं घालवतात काही मुलं.
5 मिनिटात माझा निम्मा पेपर अटेम्प्ट होतोय. होय. मग तुम्ही न्यूमेरिकल स्किप केले. येत नसलेले क्वेशन स्किप केले तुम्ही थोडेसे. 20 क्वेशन स्किप करा. 30 अटेम्प्ट करा. हे 30 क्वेशन्स अटेम्प्ट करण्यासाठी 10 मिनिटं लय झाली. आता आमची मुलं 15 मिनिटात करतायत बरं का. 15 मिनिटात 30 क्वेशन्स अटेम्प्ट करतायत. 17-18 बरोबर येतायत. होय, चुकते, चुका होतायत. पण एक कॉन्फिडन्स तर आहे ना, 20-25 मार्क आपल्याला मिळतात इथं. आणि 15-20 मिनिटानंतर वेळ झाल्यानंतर पुढची 30-40 मिनिटं तुम्ही फिजिक्सला देऊ शकताय. अरे 20 मिनिटं द्या म्हणतो. 20 आणि 40 1 तास झाला तरी अर्धा तास शिल्लक आहे. मग त्यात केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल अटेम्प्ट करू शकता. फिजिक्सला एवढाच वेळ द्यायचा मी सांगतो. शेवटी वाटल्यास एका दुसऱ्या प्रश्नासाठी द्या वेळ. पण त्यात अडकू नका. तो एक ट्रॅपच आहे. फिजिक्स बेकार आहे वेळ टाईम मॅनेजमेंटसाठी. म्हणजे तुम्ही अॅक्युरसीवर काम करा. तुम्ही टाईम मॅनेजमेंट वरती काम करा लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमचा अभ्यास वाढवायचा आहे. या 2 गोष्टी करा. बघा ना तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होतोय की नाही? नक्की होणार इम्प्रूव्ह लक्षात घ्या. बरं आता सगळ्यात इम्पोर्टंट सेक्शन आपला आहे. ज्यांचा स्कोर 30 पासून 80 पर्यंत आहेत यांचं काय करायचं? यांचं काय करायचं? तर तुम्ही आहात या कॅटेगरीमध्ये कुठला आहे सांगा? रिस्क. आळस केलाय. आळस केलाय. भरपूर आळस केलाय. अभ्यासात टाळाटाळ केलेली आहे. पण तुमच्यासाठी सांगतो, की तुम्ही काहीही करून तुम्हाला सांगतो, मी जेवढं अपलोड करेन ना वायवा सीरीजमध्ये, तेवढं करा बाळांनो. होय, तिथंच तुम्हाला त्या वायवा सीरीजमधून तुमचे 30 प्लस क्वेशन्स अटेम्प्ट होणार आहेत. ओके. तुम्हाला माझ्या रँकर्स कोर्स मधला केमिस्ट्रीचा एकूण एक व्हिडिओ बनायचा आहे. तुम्हाला अख्खा कोर्स घेता येत नाही केमिस्ट्रीचा घ्या. ओके. त्याच्या बाहेरच्या परीक्षेत काहीही येत नाही. तुम्हाला करायचंच आहे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला वायवा सीरीज करायची आहे. बरं याच्यामध्ये तुम्हाला सांगतो तुमचा स्कोर तुम्हाला इम्प्रूव्ह करण्यासाठी मॅथ्सच्या ईझी टॉपिकला तुम्हाला टार्गेट करायचं आहे. मॅथ्सचे भरपूर ईझी टॉपिक आहेत. सो कोणते टॉपिक आहेत? तर मॅट्रिक्स ईझी आहे, लॉजिक ईझी आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सुद्धा शॉर्टकटने सोडवता येऊ शकतं लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन याचे एकदम सोप्यातले सोपे क्वेशन्स परीक्षेत येतात. तुम्हाला काहीही करून तिथे इम्प्रुव्हमेंट करायची आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण विथ केस या दरम्यान पोहोचतोय. तर मला काय म्हणायचंय, की माझ्याकडे काही मुलं आहेत बरं का, त्यांचा स्कोर 50 टू 60 मध्ये आहेत विथआऊट गेस. त्या मुलाला मी काय सांगतो ते नीट लक्ष द्या. तुमचा स्कोर 50 होतोय ना, गेस करून तो +20 वाढू शकतो बरं का. हो, नक्की. मग तुम्ही 80 मार्कापर्यंत पोहोचला, तरी तुम्ही 90 पर्सेंटाइल पर्यंत पोहोचलाय हे लक्षात घ्या. हो, 90 पर्सेंटाइल. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं डिक्लेरेशन. लास्ट इयर ना, माझं एक वाक्य होतं. पेपर सुरू होते. गेल्या वर्षी एकच शिफ्ट होते म्हणूया. एक शिफ्ट नाही, एकच सेशन होतं म्हणूया आपण. एकच अटेम्प्ट होता असं मला म्हणायचं होतं. एकच अटेम्प्ट होता. मॅथ्सचा पेपर भयानक पेपर अवघड होता. वेगवेगळे प्रश्न होते. मला वाटलंय आणि माझं एकच वाक्य होतं, की मला बघायचं आहे कसं पेपर अवघड आहे. काहीच नाही अवघड. सिरियसली नुसती भीती निर्माण झाली होती मुलांना, की भयानक पेपर आहेत, अवघड पेपर आहेत, चे सगळे प्रश्न आहेत, काय केलेलं येतच नाही. अरे तू परफेक्ट केलं नाही, परफेक्ट केलं नसेल, तर कसं तू जेवढं थोडंसं करणार तेच आलं पाहिजे. नाही बाळांनो, तुम्ही तुमचा अजून अभ्यास वाढवा. पुढच्या 15-20 दिवसात ना, मी आता जसं तुम्हाला स्ट्रॅटेजी दिल्यात ना, तसंच करा. की या मुलांनी अजून अभ्यास वाढवा. तुमच्या फुल डे टेस्ट कमी होऊ देत एक वेळ. द्या 5-5 दिवसाला द्या. पण अभ्यास वाढवा. यांनी काय केलं पाहिजे या 2 गोष्टीवर काम करायचंय लक्षात घ्या आणि मॉक टेस्ट आपल्या सुद्धा रँकर्सवर टोटल 8-9 होतील पहिल्या अटेम्प्टसाठी. दुसऱ्याला विचारच करू नका. दुसऱ्याला 15-20 मॉक टेस्ट होणार आहेत लक्षात घ्या. 15 ते 20 होणार आहेत आणि या मुलांनी मात्र बाळांनो समजून घ्या. कॉम्पिटिशन खूप आहे. तुम्ही हवेत राहू नका 130-140 पडतायत म्हणून. 99.99 कडे जायचंय. सी सारखं ड्रीम कॉलेज मिळवायचं असेल, तुम्हाला काय करायचंय? प्लॅटफॉर्म चेंज करा. म्हणजे समजा तुमच्याकडे ऑलरेडी एक कुठलीतरी टेस्ट सीरीज आहे. तर अजून एखादी टेस्ट सीरीज घ्या. द्या. तुम्हाला टेस्ट सीरीज चेंज केली की असं वाटेल प्रश्न बदलले की काय? हो, पण त्याची सवय झाली ना, तर मग टेन्शन दूर होईल तुमचं लक्षात घ्या. मेन सीईटीत काही प्रॉब्लेम येणार नाही. मग आता सगळ्या गोष्टी सांगून झाल्या. मी तुम्हाला सांगतो, स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की पहिली गोष्ट म्हणजे की आणखीन एक लिहितोय तुम्ही फटीग, थकवा, स्टॅमिना, एनर्जी. तुमचा अभ्यासाचा स्टॅमिना वाढला पाहिजे. तुमची बसण्याची बैठक वाढली पाहिजे. तुम्हाला 3 तास डोकं शांत ठेवायला जमलं पाहिजे. बरीचशी मुलं फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये आउट होतायत. हो, तिथंच ड्रेन होतायत. एका मुलाचं कमेंट होतं, की ड्रेन होतायत. तिथंच ती ड्रेन होतायत. मग तुम्हाला काय करायचंय? ड्रेन नाही व्हायचं लक्षात घ्या. तुम्हाला पुन्हा लगेच मॅथ्स 1.5 तास सोडवायचे आहे. मग सलग 3 तासाची सवय राहू दे आणि त्यासाठी आपल्या रँकर्स वरच्या टेस्ट सीरीज द्या. 26 मार्चला टेस्ट आहे. ओके, फुल लेंथ टेस्ट. ओके, खूप इम्पोर्टंट आहे.
त्या दरम्यान अगोदर तुम्ही एक्झाम गोलवरून जशा मी एवढ्या भरमसाठ टेस्ट दिले ना, तशा तुम्हाला टेस्ट द्यायच्याच आहेत. एवढ्या सगळ्या टेस्ट म्हणूया आपण मॉक टेस्ट भयंकर आहेत. पण ह्या सी-ई-टीच्या आहेत. काय होतं, की आपण नुसत्या सी टेस्ट दिल्या ना, झालेल्या टेस्ट हे सोप्या वाटतात बरं का. सोप्या वाटतात बरं का भावानो, सोप्या वाटतात. पण मी काय म्हणतोय, की तुम्हाला एक सवय पाहिजे, की प्रॉब्लेम कुठलाही असू दे, त्याला टॅकल करायला जमलं पाहिजे. लगेच कन्सेप्ट आठवली पाहिजे, फॉर्म्युला आठवले पाहिजे. आणि त्यासाठी प्रॅक्टिस तुम्ही वाढवली पाहिजे. वाढवा प्रॅक्टिस. ऑल द बेस्ट.